आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। 30 एप्रिल 1979 साली दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी नाशिक या संस्थेची स्थापना झाली आणि त्याला बरोबर आज 46 वर्ष कंप्लीट झाली। आणि आजचा योग असा आहे की याच दिवशी आपण आज एक फिल्म पण दाखवतोय। त्यामुळे ह्या 46व्या वाढदिवसाच्या दिवशी 47व्या वर्षात पदार्पण करताना मला असं वाटलं की जे आपल्याकडे सदस्य येत आहेत हल्ली त्यांना आपल्या संस्थेचा थोडीशी माहिती द्यावी आणि 46 वर्ष सातत्याने हा उपक्रम आपण राबवतो आहे तर त्याचा इतिहास काय आणि त्याचा भूगोल काय हा जर आपल्या सदस्यांना कळला तर जरा जास्त बरं वाटेल। एकंदरीत आपल्याला 46 वर्ष कंप्लीट झाली आहे। ओके, आणि आपल्या सोसायटीचा मूळ उद्देश असा आहे की जागतिक फिल्म्स ज्या आहेत त्या नाशिकच्या रसिकापर्यंत पोहोचवायच्या आणि अभिरुची संपन्न आपला रसिक झाला पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। फाउंडर मेंबर्स म्हणाल तर दादासाहेब पोतनीस, मधुकर झेंडे किंवा वसंतराव चुंबळे हे या सोसायटीचे फाउंडर मेंबर्स आहे आणि त्यांच्या इनिशिएटिव्हजनी ही संस्था स्थापन झाली बरोबर 46 वर्षांपूर्वी। मधुकर झेंडे 2-3 दिवसापूर्वीच आपल्यातून निघून गेले, पण त्यांचा या सोसायटीकरता असणारा सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा होता। त्यांनी नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तर्फे सोसायटीकरता 2-3 वेळा अनुदान मोठ्या प्रमाणावर मिळवून दिलेलं आहे। तर आपण त्यांची आजही जाणीवपूर्वक आठवण काढू आणि त्यांच्या श्रद्धांजली वाहू। 46व्या वर्षी कंप्लीट झाल्यानंतर जो कोणता पहिला सिनेमा या सोसायटीत दाखवला गेला तो होता बायसिकल थीप, आणि रिसेंटलीसुद्धा आपण तो सिनेमा परत एकदा दाखवला होता आणि ही फिल्म इंडस्ट्रीमधली एक अत्यंत महत्त्वाची फिल्म होती आणि त्या फिल्मपासनं आपला हा प्रवास सुरू झाला आहे। फार पूर्वी म्हणजे सोसायटी जेव्हा सुरू झाली तेव्हा साधारणतः 100 रुपये वर्षाचं कॉन्ट्रिब्युशन घेतलं जायचं। त्याच्यानंतर त्या रकमेत थोडीशी वाढ केली, पण हल्ली आपण हा उपक्रम लिटरली फुकट ह्या सदराखाली दाखवतो आहे किंवा सदराखाली चालू आहे। यंदा किंवा ह्यावेळेस आपण साधारणतः 12 फिल्म्स दाखवतो वर्षातनं, पण तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की जवळजवळ 30 ते 35 फिल्म्स दाखवण्यात येत असे। फार पूर्वी सर्कल सिनेमामध्ये याचं स्क्रीनिंग व्हायचं। जे ओक सर होते सर्कल सिनेमाचे मालक, त्यांनी ह्या संस्थेकरता खूप मोठं सहकार्य केलं आहे, कारण जोपर्यंत ऑडिटोरियम मिळत नाही तोपर्यंत ही संस्था किंवा हे स्क्रीनिंग आपल्याला दाखवता येत नाही। संस्था चालू ठेवणं खूप अवघड असतं। पूर्वी जर फिल्मची साईज मोठी असेल तर ती सर्कल सिनेमात दाखवायची आणि फिल्मची साईज जर छोटी असेल स्क्रीन साईज तर गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये सुद्धा फार स्क्रीनिंग झालेले आहेत। नंतर मध्ये मध्ये सार्वजनिक वाचनालयातही झाले होते आणि गेल्या 4-5 वर्षापासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणून आपण ही संस्था चालू ठेवली आहे आणि सिनेमे लोकांना दाखवत आहोत। सोसायटी फिल्म्स कुठून आणायची पूर्वी, तर जे कौन्सिलेट असतात वेगवेगळ्या देशांचे त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा आपण ते रील्स असतात ना ते कलेक्ट करायचो, किंवा भारताचं जे सांस्कृतिक मंत्री कार्यालय आहे त्याच्यातनं आपल्याला मिळायचे, किंवा फिल्म्स डिव्हिजन्समधनं आपण सिनेमे आणत होतो, किंवा फिल्म्स आर्काइव्जमधनं सुद्धा सिनेमे आणत होतो। आता कसं झालं आहे, फिल्म दाखवणं हे अत्यंत सोपं काम झालं आहे। मी कुठून तरी डाउनलोड करतो, कुणीतरी मला ती फिल्म देतं आणि मग आपण इथे येऊन ती स्क्रीनिंग करतो। पण पूर्वी सिनेमा दाखवणं हे एक मोठं काम होतं। इथून मुंबईला जायचं कुणीतरी, त्याने ते सगळे रिळं कलेक्ट करायचे, नाशिकमध्ये आणायचं, त्याचं स्क्रीनिंग व्हायचं आणि परत ते रिळं जाऊन ज्याची त्याला देऊन टाकायची। त्यामुळे पूर्वी खूप कष्ट पडायचे सिनेमा दाखवण्याकरता, पण आता मात्र जसं जसं डिजिटलायझेशन झालं आहे तसं तसं आपल्याला सिनेमे दाखवणं सोपं गेलं आहे।
दुसरा डिजिटलायझेशनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण कोणतीही फिल्म दाखवू शकतो. कारण इंटरनेटवर ज्या फिल्म्स अवेलेबल आहेत इकडे तिकडे चोरी करून लांडी लबाडी करून आपण त्या डाउनलोड करून आपल्याला हवी ती फिल्म आपण दाखवू शकतो. पूर्वी मात्र ती रीळ अवेलेबल असेल तरच ती फिल्म दाखवायला आपल्याला चान्स मिळायचा. शांताराम नांदगावकर ज्यांनी फिल्म सोसायटी मुंबईकरता खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांची इथे मात्र आठवण काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या गृहस्थाने जवळजवळ त्याचं आयुष्य सोसायटीकरता वाहिलेलं आहे, चित्रपटांकरता वाहून घेतलेलं आहे. आणि त्यांची खूप खटाटोप चालायची की ही फिल्म इकडे दे, ही फिल्म तिकडे दे. आणि पूर्वी मुंबई फिल्म सोसायटीकडनं आपण फिल्म आणायचो, त्यामुळे त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. पण हल्ली तसं काही नाही आहे, आपण इंडिपेंडंटलीच हे सगळं करतो आहे. ओके. पूर्वी इंटरव्ह्यूज खूप चालायचे किंवा फिल्मवर डिस्कशन मोठ्या प्रमाणावर व्हायचे. कारण सोसायटीचा उद्देशच असा आहे की फिल्म समजवून घेणं आणि फिल्मच्या आतले जे पापुद्रे असतात, डायरेक्टरला काय सांगायचं, फोटोग्राफी कशी झाली आहे, काय झाले आहे. जर आपण फिल्मच्या आधी किंवा फिल्मच्या नंतर डिस्कशन केलं तर फिल्म मोठ्या प्रमाणावर आपल्या लक्षात राहते आणि एखादी कलाकृती आपण काही काळ जर लक्षात ठेवली तर आपल्यालाच बरं वाटतं. इथे जे मोठमोठे आर्टिस्ट होते किंवा आपण जागतिक फिल्म म्हणजे कोणत्या फिल्म्स कोणते डायरेक्टर इथे प्रामुख्याने दाखवले गेले किंवा कोणत्या कलाकृती आपण इथे बघितल्या, तर फिल्म फेस्टिवलच्या म्हणजे इग्मार बर्गमनच्या फिल्म ज्यायच्या, फेडरिको फेलिनीच्या फिल्म्स दाखवल्या, गोदार्डच्या फिल्म दाखवल्या, टार्कोव्स्कीच्या फिल्म दाखवल्या, सत्यजित रे यांच्या फिल्म्स दाखवल्या, अकिरा कुरोसावाच्या फिल्म दाखवल्या. अशा सगळ्या प्रकारच्या जागतिक लेवलच्या फिल्म्स आपण इथे दाखवलेल्या आहेत. ही फिल्म सोसायटी 46 वर्षे चालली, कुणीतरी धडपड केली म्हणूनच चालली. त्यामुळे ह्या फिल्म सोसायटीचे असे काही काळ आहेत की ह्या वर्षांच्या दरम्यान ह्या माणसांनी काम केलं, ह्या वर्षांच्या दरम्यान ह्या माणसांनी काम केलं. तर 1979 ते 1991पर्यंत फिल्म सोसायटी, दिगंबर गाडगीळ नावाचे एक पक्षीप्रेमी होते आपल्या नाशकामध्ये, त्यांनी मात्र हे काम केलं आहे त्याच्याकरता. आणि त्याच्याबरोबर बबन सोनार नावाचा चित्रकार आहे, त्यांनी पण ही फिल्म सोसायटी जवळजवळ 79 to 91पर्यंत चालवली. त्याच्यानंतर 91 ते 99पर्यंत बबन सोनार आणि गजानन ढवळे यांनी ही सोसायटी चालवली. म्हणजे जेव्हा जेव्हा गजानन ढवळे आपल्या स्मृतीमध्ये जातात किंवा आठवणींमध्ये जातात तेव्हा ते मला ते सगळं सांगतात की मी असा मुंबईला गेलो होतो, मग तिथून ही फिल्म आणली, ती फिल्म आणली. तर साधारणतः 91 ते 99 त्यांनी ते काम केलं आहे मोठ्या प्रमाणावर. 1999 ते 2009मध्ये ज्यांना मी नाशिकचा चित्रपट महर्षी म्हणतो असे रघुनाथ फडणीस यांनी ही सोसायटी चालवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रघुनाथ फडणीस आज आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याकरता या ना सर एक मिनिट पुढे. रघुनाथ फडणीस, आणि हा माणूस म्हणजे खऱ्या अर्थानं रसिक आहे किंवा यांच्याकडे खूप फिल्म्स असतात. फिल्म्स कशी बघायची, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन फडणीस सर लेक्चर्स देतात, फिल्म कशा बघायच्या त्याच्याविषयी उद्बोधन करतात. त्यामुळे विकिपीडिया जर म्हणता येईल सिनेमांचा नाशिकमधला तर फडणीसांशिवाय पर्याय नाही. बऱ्याच वेळा त्यांनी चोरलेल्या फिल्मसुद्धा मी घेऊन येतो. आणि आजची फिल्म जी आपण बघणार आहोत अनमॉन्डे, ती त्यांनीच मला 2 वर्षापूर्वी दिलेली आहे. ती मी जस्ट बघितलं तर म्हटलं ही फिल्म आपण दाखवू. नंतर 2009 ते 2020पर्यंत विजय जानोरकर आणि दिलीप पाटील यांनी भरपूर काम केलेलं आहे. जानोरकरही यावेळेस आपल्यामध्ये नाही आहेत. ते रसरंगमध्ये आणि गावकरीमध्ये काम करत होते. पत्रकारिता त्यांनी बरीचशी केली. आणि दिलीप पाटील इंजिनियर होते, केवळ आवड म्हणून त्यांनी सोसायटीकरता काम केलं. त्याच्यानंतर 2020 ते 2023पर्यंत पाटील होते, ढवळे सर होते आणि मी होतो. आणि ह्या सगळ्यांना कंटाळा आला आणि मला कंटाळा आलेला नाही, म्हणून 2023पासनं मी हे काम हाती घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण दर महिन्याला एक फिल्म दाखवतो आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे आपण इथे आभार व्यक्तच करायला पाहिजे, कारण कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने ही जागा दिली नसती
तर बहुतेक सोसायटी बंद पडली असती. कारण बाहेर गेले की लोक पैसे मागतात आणि त्यांनी आपल्याला फ्री ऑफ चार्ज दिला आहे. त्यामुळे इथे मी त्यांचा सपोर्ट मूव्हमेंट चालवण्याकरता नक्कीच खूप महत्त्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत राहील, म्हणजे खूप काळाकरता राहील असं मी गृहीत धरतो आणि त्यांचे खूप आभार. आपण 50व्या वर्षाकडे घोडदौड करत आहोत. दररोज दर महिन्याला एक फिल्म्स तर बघणार आहोतच, पण शक्य होईल तेवढं आपण आर्टिस्ट लोक घेऊन येणार आहोत. नाशिकमध्ये एक फोटोग्राफर आहे जो सध्या बॉलिवूडमध्ये काम करतो आहे, तर मी त्याच्या संपर्कात आहे. तर बहुतेक तो जर हो म्हणाला तर आपण एक टेक्निकल सेशन ऑर्गनाईज करणार आहे की जेव्हा आपण फिल्म ह्या मीडियममधनं बघत असतो, आपण फिल्म ह्या स्क्रीनमधनं इमेजेसमधनं बघत असतो, तर त्याच्या पाठीमागे जो फोटोग्राफर असतो त्याचं काय काम आहे, तो कसं काम करतो, कसं त्याला अडचणी येतात, किंवा कोणती फिल्म आपण सहज म्हणून बघतो पण त्याच्या पाठीमागे असलेले कष्ट किती आहेत, तर आपण एक टेक्निकल सेशन लवकरच घेणार आहोत. ओके. ही सोसायटी रजिस्टर्ड NGO आहे आणि सोसायटी जर तुम्ही थोडीफार आर्थिक मदत केली तरच ती पुढे सर्वाईव्ह होणार आहे. कारण हा जो प्रोजेक्टर आहे याचं आयुष्य जवळजवळ संपत आलं आहे, पण आपण हळूहळू तो रिपेअर करून चालवू. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सहभाग ही सोसायटी चालूच ठेवण्यासाठी. जर रसिकच आले नाहीत तर सोसायटी चालू ठेवण्याचा काय उपयोग. त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने हल्ली यायला लागले आहात आणि बऱ्याच वेळा आपला हॉलसुद्धा फुल असतो, जॅम पॅक्ट असतो. त्यामुळे आम्हालाही ही सोसायटी चालवण्याला मजा येते. मला असं वाटतं किंवा आमच्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक वाचनालयातसुद्धा फिल्मचं एक स्क्रीनिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून जे नाशिकचे लोक आहेत, सिटीमधले लोक आहेत, ते सुद्धा फिल्मचा आस्वाद घेऊ शकतील. तसंच इंदिरानगरमध्ये जर आपल्याला एखादा व्हेन्यू मिळाला तर फार चांगलं होईल. जसा पूर्णिमा हॉल आहे किंवा गोविंद सिंग स्कूल आहे, तिथे जर कोणी अप्रोच झालं आणि कोणी व्हॉलेंटिअरिंग करायला तयार झालं तर आपण त्यांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट देऊन ही मूव्हमेंट 2 ठिकाणी सुरू करू शकतो. नाशिकमधल्या लोकांकरता सार्वजनिक वाचनालयामध्ये आणि इंदिरानगरमध्ये पूर्णिमा हॉल किंवा इथे ठिकाणी. कारण काय बऱ्याच वेळा संध्याकाळी लोकांना इथे यायचा कंटाळा येतो आणि ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे. जर तुम्हाला कुणालाही याविषयी मदत करायची असेल तर व्हॉलेंटियर्स म्हणून कुणी पुढे आलं त्या भागामधलं तर आपण नक्कीच तिथेही स्क्रीनिंग करू शकतो. ओके. तर हेच मला आपल्या फिल्म सोसायटीबद्दल सांगायचं होतं. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आपण 47व्या वर्षात पदार्पण करत आहोत. पुनश्च एकदा धन्यवाद आणि अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. धन्यवाद.